हॅलो फ्रेंड्स. बटाट्याची पिवळी सुकी भाजी म्हटली की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीची असते. आपण अगदी लहानपणापासून ही भाजी खात आलेली असतो. तर 50 ते 60 माणसांसाठी बटाट्याची भाजी कशी करायची, किती प्रमाण घ्यायचं हे परफेक्ट मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत. हे साधारण 6 किलो बटाटे मी उकडून घेतले होते. ते सोलून घेतलेत आणि ते बारीक आपण चिरून घेतलेले आहेत. तर हे परफेक्ट प्रमाण आहे. 50 ते 60 लोकांपर्यंत ही भाजी व्यवस्थित पुरते. त्याच्याबरोबर आपण दुसरं जेवण तर नेहमी बनवतच असतो. एखादी रस्सा भाजी, वरण भात असं सगळं असेल तर ही भाजी अगदी 60 लोकांना पुरेपूर पुरते. त्यासाठी मी इथे मोठं पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल. साधारण अर्धा लिटर तेल मी याच्यामध्ये घातलेलं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत, थोडंसं तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे. मग राई घातलेली आहे. राई घालायची आपल्याला. राई छान तडतडली की त्यामध्ये मी अर्धी वाटी उडीद डाळ, सफेद उडीद डाळ जी असते ती, आणि अर्धी वाटी चण्याची डाळ घातलेली आहे. त्याच्यामुळे चव खूप छान येते. त्यानंतर 2 मूठ असा कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता धुवून घ्यायचा आणि तो कढीपत्ता त्यात घालायचा आहे. कढीपत्ता छान फ्राय होऊ द्यायचा आहे, त्याच्यामुळे त्याची चव छान येते. त्यानंतर इथे 100 ग्रॅम हिरव्या मिरच्यांची पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर 4 मोठे लसूण सोलून घेतले होते, त्याची पण पेस्ट करून घेतलेली आहे. 50 ग्रॅम आपण आलं घ्यायचं आहे, त्याची पण मी पेस्ट करून घेतली होती. ते सगळं व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 मूठ आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. त्यानंतर इथे मी घातलेले हिंग. हा सगळा मसाला आपल्याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत 4 मोठे चमचे हळद. आता हे व्यवस्थित तेलामध्ये आपण परतून घेतोय. फ्रेंड्स, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. छान छान रेसिपीज मी ह्याच्यावर टाकलेल्या आहेत माझ्या चॅनलवरती. तर तुम्ही नक्कीच त्या सगळ्या रेसिपी बघा आणि तुम्हाला आवडल्या की नाही ते मला कळवा. तर अशा प्रकारे आपला छान मसाला फ्राय झालेला आहे. त्यानंतर हे सगळे बटाटे आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. गॅस अशा वेळेला आपल्याला बारीक करायचा आहे. त्यानंतर हे सगळे बटाटे आपण ह्याच्यात घालून घेतल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. त्यानंतर इथे धणे आणि जिरेची पूड करून घेतली होती, ती याच्यामध्ये 2 मोठे चमचे घालायची आहे. त्यानंतर आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, मसाला जेणेकरून बटाट्याला सगळा व्यवस्थित लागेल. अशा प्रकारे अतिशय सुंदर अशी चवदार बटाट्याची भाजी तयार होते. याच्यावरती आपण आता झाकण ठेवायचं आहे. कोथिंबीर घातलेली आहे, थोडीशी झाकून वाफ काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे ही तयार आहे आपली 50 ते 60 लोकांसाठी बटाट्याची सुकी भाजी. फ्रेंड्स, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. अशाच छान छान रेसिपीसाठी आपण आता पुढच्या भागामध्ये भेटूयात. असेच सगळे छान छान व्हिडिओ मी टाकलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, 50 माणसांसाठी बिर्याणी कशी करायची ते सुद्धा.